ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। अशोक फडके माध्यमिक विद्यालय कुर्हा काकोडा या शाळेतील अर्चना सुरेश निकम या शिक्षिकेची मान्यता रद्द करण्यात आली आहे। गेल्या 2005 पासून लढा देणाऱ्या चंद्रशेखर कुलकर्णी यांचा लढा निर्णायक ठरला। भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने घेतलेली भूमिका उपसंचालक नाशिक यांनी मान्य करून संजय कुमार राठोड यांनी निकाल दिला। कुर्हा काकोडा येथील अशोक फडके विद्यालय व लक्ष्मीनारायण चौधरी आश्रमशाळा या दोन्ही ठिकाणी कोट्यवधी खाऊन बोगस शिक्षक भरती झाली आहे। उर्वशी महेंद्र चौधरी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत विनोद शांताराम चौधरी आणि भालचंद्र दिनकर कुलकर्णी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। बनावट शालार्थाचा वापर करून योगेश नेटके, निलेश पाटील, मुकेश हिरोडे, महादेव डोले, सर्जेराव सोनावणे, मनीषा सोनावणे, प्रशांत निकुंभ, हर्षला गावंडे, अमोल चौधरी, चेतन पाटील, गजानन बिलेवर, विजय झालटे, कृष्णा वंजारी, चारुदत्त पाटील यांची नियुक्ती बोगस असून संस्था चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। मान्यता नसताना माध्यमिक विद्यालयामध्ये 32, आश्रमशाळेत 37 कर्मचारी आहेत। नालायक अधिकारी यांची शय्या सोबत झाली की नंगा नाच घालता येतो, कोट्यवधी खाता येतात याचे प्रत्यक्ष रूप कुर्हा काकोडाच्या संस्थेचे आहे। कोडवलकर गुरुजीच्या नावे असलेल्या संस्थेत कसा नंगा नाच सुरू आहे याचे पुरावे हाती लागले आहेत। संस्था चालकावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने केली आहे। बेकायदा भरती झालेले सर्व कर्मचारी बडतर्फ करून दिलेले वेतन व्याजासहित वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।